फुकासाठी संतांची विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव हे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुकावणे पापे जाती संतांच्या जपे हे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी श्री संतांचे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख प्रस्तुती प्राप्त प्रसंगी रात्रभर कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगामध्ये या भूतलावर जन्माला आलेल्या सर्व जड जीवांचा उद्धार होण्यासाठी पुण्य मिळाले की उद्धार होतच असतो। उद्धार होण्यासाठी पुण्य मिळवण्यासाठी एक साधना सांगतात जेणेकरून तुम्हाला पुण्य मिळेल। मग काय साधन आहे? साधनेचे भरपूर प्रकार आहेत, कायिक वाचिक आणि मानसिक, हे तीन साधन आहेत। मग त्यामध्ये कायिक पूजा साधना सांगितलेली नाही, मानसिकही पूजा सांगितलेली नाही, साधना सांगितलेली नाही। त्यामध्ये वाचिक साधना तुम्हाला सांगितलेली आहे। घेता सज्जनाची नावे, सज्जन माणसाचं सज्जन व्यक्तीचं नाव घेतलं की तुमच्या पत्रामध्ये पुण्य पडणार आहे, यामध्ये कुठल्या प्रकारे शंका नाही। म्हणून तुम्ही सज्जनाचं नाव घ्या, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल। मग पुण्याचं एवढं काय काम आहे? पुण्याचं एवढं काय काम आहे की सज्जनाचं नाव घ्या, पुण्य प्राप्त करा, पुण्य प्राप्त करा। नेमकं पुण्य करतं काय आम्हाला? महाराज सांगतात पुण्यामुळेच सर्व गोष्टी घडतात। जन्म मरण पुण्यामुळे, भगवंताची भेट पुण्यामुळे, संतांची भेट पुण्यामुळे। महाराज म्हणले पूर्व पुण्य असता घाटी संत भेटी पूर्व पुण्य यासाठी जेणेकरून या जन्मात जरी करता नाही आपल्याला संतांची भेट झाली तरी या जन्मामध्ये सज्जनाचं नाव घ्या, पुढच्या जन्मामध्ये तरी संतांची भेट होईल। म्हणून पुण्य फार महत्वाचं। ते पुण्य सज्जनाचं नाव घेतल्याच्या नंतर प्राप्त होत असतं। मग जितकं आपलं पुण्य बलहाटे असेल तितके दिवस नरबर आहे म्हणजे तुम्हाला स्वर्गामध्ये राहायला जागा मिळेल। आणि पुण्य संपलं की तुम्हाला पुण्याची पावटी सरे सभेची तर्पणाची उत्तरे येऊ लागते माघारे मृत्युगामने जाती। सज्जन ओळखायचे कसे? सज्जन कोणाला बी म्हणता येत नाही। माळगंधी गंध लावला सगळ्याला चांगलं बोलायला नाही, माणूस फार सज्जन आहे, माणूस फार सज्जन आहे। पण तो माघारी काय करतो?
ते वरला बाबू झाला सज्जनतेचा, पण अंतःकरणामधून तो खरंच सज्जन आहे हे ओळखणं फार महत्वाचं. हे दिखाव्याचे सज्जन व्यक्ती भरपूर आहेत जगामध्ये. आंतरिक वश्य केला ज्याने काम ताब्यामध्ये आणलेला असतो त्याला साधू म्हणतात. हे साधूचं लक्षण आहे. वरून वरून माळ घातली गंध लावला तो सज्जन होत नाही. महाराज म्हणले सज्जन जर ओळखायचं असेल तर सज्जनाची काही लक्षणं सांगितलेली आहे. काय आहे सज्जनाची लक्षणं? आणपेक्ष सुचन लक्ष हो उदासीनो गतम्यतः सर्वरंभ परित्यागे यो मद्भक्त समे प्रिय. जो या जगताच्या पाठीवर सर्वत्र समान वागणूक देत असेल, कोणी या हट या नट या कोणी या, तो आमच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर पवित्र होतो, त्याला भगवंताची प्राप्ती होते, त्याला सज्जन म्हणावं. त्याच्या आणखी बरीचशी काही लक्षणं सांगितली. त्यांच्यापाशी भेद नसतो. भेदा भेद अमंगल, तिथं भेदच नसतो. नरबराई म्हणले उसासारखं असतात ना. अंतरिक्ष प्रभू वाणी दया करू गाळी दया करू नवीची जीवी त्या घरची आपण करावा पारखिया अंधारू पाडावा. हे गेलेची का पांडवा दीपावली नाही तुझा भाव. झोपल्याच्या नंतर चोर आरक्षणला घरामध्ये दिवा लावलेला होता. चोर यालाय, तिजोरी त्याला दिसली. तिजोरी कोण आहे? पण ते दिवा पण ना माझा मालक गाड झोपलाय आणि मला फक्त काम आहे की मालकालाच तिजोरी दाखवायची आणि त्यालाच सगळं करायचं. दीपकाची आपली नाही तुझा बाप. चोर आला तरी त्या उजेडामध्ये तो तिजोरी फोडतो आणि मालक आला तरी त्याच उजेडामध्ये तो त्या तिजोरी मधलं सोनं पैसे सगळं काही घेऊ शकतो. तर दीपकाची अगदी नाही तुझा भाव. पण तसे सज्जन असतात. शत्रू जरी आला तर पुढून त्याला वाकूनच नमस्कार आणि मित्र जरी आला तर त्याला वाकूनच नमस्कार. मग असे गुण ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये दिसतात, अंतःकरणपूर्वक गुण दिसतात, मग तो सज्जन म्हणून ओळखला जाऊ शकतो असं ज्ञानोबाराय सांगू लागले किंवा तुकोबाराय सांगू लागले. मग या सज्जन व्यक्तीचं जर आपण नाम घेत राहिला तर आपलं काय होईल? पुण्य वाढेल. आणि पुण्य वाढल्याच्या नंतर बघा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अगोदर संताचं नामस्मरण करावं लागतं, सज्जन व्यक्तीचं नामस्मरण करावं लागतं. त्याच्यामुळे महाराज म्हणाले पुण्यवंत व्हावे येता सज्जनाचे
सज्जनावन नमियेना. महाराज म्हणजे संतांचं स्तवन केलं की नाही, सज्जन व्यक्तीचं स्तवन करा, भगवंत खुश होतो आणि आपल्याला तो भेटी देतो. तिळ तिळ पुण्य साचा पडे देहे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे आतुडे समागमकडे संता. भगवंत म्हणू लागले पुण्य पाहिजे म्हणून म्हणले सज्जनाचं नाव घ्या, पुण्य प्राप्त करून घ्या. पुण्याशिवाय दुसरं काही पुण्य जर आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं द्वार उघडायचं असेल तर पुण्य नावाची चावी हातामध्ये पाहिजे, तरच भगवंताचं दार उघडल्या जाऊ शकतं, नाही तर नाही उघडू शकत. मोक्ष मार्गी आवाज मार्गी आम्हा वाट झाली. महाराज समोर भगवंत संतांचं जर स्तवन केलं तर तुझं द्वार आम्हाला सोपं होतं, तुझी प्राप्ती सोपी होती. म्हणून पुण्यवंत भावे येता सज्जनाचे नावे. झालं म्हणजे समानता दिसली, याचा अर्थ तो सज्जन नाही होऊ शकत. समानता दिसली म्हणजे सज्जन नाही. जे पुढची एक पायरी आहे, भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टीवर या साधनेवर ज्याने विजय मिळवलेला असतो, भक्तीवर ज्ञानावर वैराग्यावर, आणि ते पुरेपूर श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांनी भक्ती तशाच पद्धतीची केली, भक्तीचा प्रसाद तशाच पद्धतीचा केला, ज्ञानही तितक्याच पद्धतीचं होतं, आणि वैराग्य सांगायचं तर वैराग्याच्या अंगाकोणी असे म्हणले. वैराग्य माझ्यासारख्याच्या अज्ञानाच्या मुखामधून श्री गुरु मोतीराम महाराजांचं वैराग्य वर्णन करावं मी तितका मोठा नाही. भक्ती ज्ञान वैराग्य हे पुरेपूर त्यांनी स्वतःही ग्रहण केलं. आणि ज्वाळ अग्नी असं वैराग्य.
त्याच्या जोडीला भक्ती असावी लागते आणि ज्ञान असावं लागतं, तर ते वैराग्य शोधून दिसतं. आणि नुसतं वैराग्य, भक्ती नाही, ज्ञान नाही, असा माणूस आपण कधी डोळ्याने बघितला सुद्धा नाही. म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य, समता जी ज्या व्यक्तीकडे अंतःकरणपूर्वक दिसून येते त्याला सज्जन असं म्हटलं जातं. आणि त्या सज्जनाचं लक्षण हे श्री गुरु मोतीराम महाराजांमध्ये दिसून आलं. अशा पद्धतीनं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण असं सर्वांना मिळायला पाहिजे. श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांच्या दरबारामध्ये सेवा मिळाली, त्यामुळे हे परम भाग्य आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित. सर्व गावकरी मंडळींना पुनश्च एकदा धन्यवाद. सर्व भजनी मंडळीलाही धन्यवाद. आपण सुंदर साथ केली. मी नवीन आहे, सपासून घेतलं, त्यामध्ये आमचे कैलास मामा असं सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित. विडोबा